चल चल जाओ उधर जाओ उधर ये हाँ आला या भागामध्ये ह्या प्रभागामध्ये चिकलठाणा, सावित्रीनगर, पटेलनगर, हिनानगर, शहानगर, ब्रिजवाडी, मसनतपूर आणि मिसरवाडी या भागामध्ये हा ग्रामीण भाग आहे। या ग्रामीण भागामध्ये कुठेच विकास झालेला नाहीये। आम्ही आता फिरतोय गल्ले गल्लीमध्ये, रोड नाहीये, लाईट नाहीये, एकही सिमेंट रोड आम्हाला आतापर्यंत दिसला नाही। आम्ही आता चौकला डोर टू डोर जात आहे, रॅल्या काढत आहे, पण तिथली जनता परेशान आहे। ते असे म्हणतात का आता नगरसेवक येतो, मतदान घेतो, निवडून गेला का 5 वर्ष इकडे येत नाही। त्याच्यामुळे आता लोकांनी ठरवलेलं आहे का बदल घडवायचा आहे आणि काँग्रेस पक्षाला निवडून द्यायचं आहे, असे लोकांचं प्रतिक्रिया आहे। काय म्हणणं? गेले 25-30 वर्षापासून आम्ही या प्रभागामध्ये राहिला आहे, परंतु हा जो प्रभाग आहे आमचा हा ग्रामीण भागात होता। ग्रामीण भागात असल्यामुळं जसं की चिकलठाणा, सावित्रीनगर, हिनानगर, पटेलनगर, शहानगर, मसनतपूर, ब्रिजवाडी, नारेगाव, मिसरवाडी हा प्रभाग 80-85 पासून ग्रामीण मध्ये आहे। परंतु 80-85 पासून या संभाजीनगर महानगरपालिकेवरती सेना भाजपचा सत्ता असल्यामुळे ग्रामीण भागाला त्यांनी विकास केला नाही। ग्रामीण भागामध्ये आजही आमची अशीच परिस्थिती आहे की आजही आम्हाला असं वाटतंय ग्रामीण भागात राहायला आहे आम्ही। आम्हाला शहरासारख्या कुठल्याच सुविधा नाहीये, शहरासारखे रोड नाहीत, शहरासारखी ड्रेनेज लाईन नाही, शहरासारखी पाण्याची लाईन नाही, शहरासारखी गॅस लाईन नाही आमच्याकडे, आणि कुठलीच सुविधा अशी स्ट्रीट लाईट असेल आम्हाला तर 2-2 दिवस शहराची लाईट मिळत नाही। ग्रामीणची लाईट आहे, 2-2 दिवस अंधारात राहावं लागतंय। त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की स्थानिक उमेदवार घ्यायचे आणि स्थानिक उमेदवार सोबत घेऊन आपल्याला निवडणुकीला समोर जायचंय आणि निवडणूक जिंकून यायचंय। आम्ही प्रत्येक ग्रामीण आमच्या प्रभागात जेवढे ग्रामीण भागासारखं सगळ्यांना मतदारांना वाटतंय की आम्ही ग्रामीण भागात राहतोय, पण आम्ही त्यांना आश्वासन देतोय की आता बस झालंय, ग्रामीण भागात राहून बस झालंय। आता शहरातल्या लोकांना ज्या सुविधा मिळाल्यात त्याच्यापेक्षा जास्त सुविधा जर आणायच्या असेल तर आपले स्थानिकचे उमेदवार दिले पाहिजे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या 4ही उमेदवाराला मतदान करून निवडून द्या। आम्ही तुम्हाला शहरापेक्षा चांगल्या सुख सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आम्ही जनतेला दिलेलं आहे। त्यामुळे आम्हाला जनता असे आशीर्वाद देते आणि सगळी जनता सांगते, गल्लोगल्ली घरोघरी सांगते जनता की याच्यानंतर आम्ही दुसऱ्या भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, काँग्रेसचे 4ही उमेदवार निवडून देतो। फक्त आम्हाला शहरासारखी सुविधा उपलब्ध करून द्या। आम्ही तुम्हाला 100% का 1001% तुम्हाला निवडून आणल्याशिवाय राहत नाही, असे जनतेचे आव्हान आहे आम्हाला। राहुल गांधी तुम आगे बढ़ो।